टेकाडी येथील पेंच पाटबंधारे उपविभागाच्या कार्यालयाच्या आवारात बिबट्या सदृश्य प्राण्याच्या पायाचे ठसे आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। सोमवारी सकाळी कार्यालय उघडताना रेतीच्या ढिगाऱ्यावर स्पष्ट ठसे दिसून आले। तसेच परिसरात नेहमी दिसणारा कुत्राही गायब असल्याने बिबट्याच्या वावराची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली असता बिबट्याचे पदचिन्ह असल्याचे निदर्शनास आले। कार्यालयाच्या परिसरालगत आश्रमशाळा, नागरिकांची घरे आणि वस्ती असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। वन विभागाने आश्रमशाळेतील शिक्षक, कर्मचारी आणि नागरिकांना रात्रीच्या वेळी परिसरात फिरताना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून बिबट्याची कोणतीही हालचाल आढळल्यास तात्काळ वन विभागाला माहिती देण्यास सांगितले आहे। बिबट्याचा शोध घेण्यासाठी वन विभागाकडून पुढील कारवाई करण्यात येणार आहे। मी NB चव्हाण, राऊंड ऑफिसर, पटगुवारी, वन परिक्षेत्र रामटेक। आज रोजी आम्हाला माहिती मिळाली की कन्हान बिटा अंतर्गत टेकाडी या ठिकाणी पाटबंधारे विभागाच्या ऑफिसजवळ वन्यप्राणी बिबटचे पगमार्क असल्याची माहिती फोनद्वारे प्राप्त झाली। त्या अनुषंगाने मोकास्थळी येऊन शहानिशा करण्यात येत आहे आणि लोकांना याद्वारे कळवण्यात येत आहे की वन्यप्राणी बिबट किंवा हिंस्र कोणत्याही दुसऱ्या वन्य प्राण्यापासून आपण आपली थोडीफार काळजी घेऊन या ठिकाणावरून सध्या तरी या भागात गस्त करू नये कोणी। आणि बाजूला आश्रमशाळा आहे असं माहिती प्राप्त झाली। त्या अनुषंगाने आम्ही आश्रमशाळेमध्ये जाऊनसुद्धा तिथल्या स्टाफला माहिती देणार आहे आणि सर्व इथे नागरिकांना सूचित करण्यात येते की या माध्यमातून आपल्याजवळ रात्री बेरात्री आपण घराच्या बाहेर विनाकारण निघू नये आणि हातात काडी आणि टॉर्च सोबत बाळगावी। काही अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत आपण दक्षता घेऊन वन विभागात सहकार्य करावे आणि काही आढळल्यास वन विभागास तुरंत संपर्क साधण्याचा प्रयत्न करावा। देशोन्नतीसाठी मोतीराम रहाटे यांची रिपोर्ट।